सांगवीचे अतिरिक्त खेळाडू आलेत समोर फलंदाज आपण पाहतोय मला वाटतं विशाल गोलप आणि त्याचबरोबर सनी सिद्धेश दोंडे दोन खेळाडू मैदानामध्ये आलेत तर गोलंदाजीसाठी पहिलं षटक समीर गोलप हा खेळाडू निश्चित आपल्याला पाहायला भेटतोय एकीकडे जर आपण पाहिलं ना समीर गोलप या गोलंदाजाने नवी मुंबई परिसरामध्ये एक आपल्या खेळाची निश्चितच एक नाव कमवलं आपल्याला पाहायला भेटतं सांगवी या गावचा खेळाडू आहे एपी बॉयज नेरुल या संघाकडून चांगली गोलंदाजी निश्चितच वारंवार ओरम क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो नॉन स्ट्राईक यांचा खेळाडू देखील सिद्धेश त्याच प्रकारचा खेळाडू आहे आणि एपी बॉयज नेरुलच्याच निश्चितच एक खेळाडू पाहायला भेटतो हा चेंडू पटकावण्याचा प्रयत्न कुठेतरी फटका फसला गेला एकदा पूर्ण केली जाते गतीमध्ये परिवर्तन केलेला हा चेंडू टाकलाय आता मात्र सिद्धेश दोंडे सनी हा स्ट्राईकवर निश्चितच आपल्याला पाहायला भेटेल एक चेंडूचा खेळ संपलाय 2 धावा दाफलकावरती लागल्या आपण निश्चितच पाहायला भेटत आहे हा फटका पहा अडवण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी मोठा फटका सातत्याने एकत्र प्रॅक्टिस करतात त्यामुळे एकमेकांची गोलंदाजी एकमेकांची फलंदाजी एकमेकांच्या उणीवा निश्चितच दोन्ही खेळाडूंना माहीत आहेत बऱ्याचदा एकत्र खेळल्यामुळे कुठेतरी प्लस पॉइंट ठरतो आणि सनी दोंडेने आता मात्र समीर गोलप या खेळाडूवरती निश्चितच षटकार मारून आपली एक आग ओकणारी बॅटिंगचा नजारा दाखवलाय पुढचा बॉल कमबॅक पहा याला म्हणतात कमबॅक 2 शेर तर मी 1.25 शेर षटकार मारल्यानंतर कसा प्रकारे गोलंदाजी केलं पाहिजे आणि त्यांची त्या ठिकाणी दाखवलंय सुरेख चेंडू टाकला या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव येणार नाही आणि या ठिकाणी डॉट बॉलची सांगता होते चेंडू आतापर्यंत मैदानामध्ये पाहतोय पहिला चेंडू व्हाईट बॉल आला एक अतिरिक्त धाव आली दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल काढली तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि आताचा चौथा म्हणजे तिसरा बॉल त्यावरती डॉट बॉल आलाय पुढचा बॉल हा चेंडू आपण पाहू शकता दिशा देण्याचं काम केलंय आणि त्यावरती एक धाव निश्चितच या ठिकाणी घेतले आताची एक धाव येते आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती येऊन पोहोचले एकीकडे हिटर ग्रुप चिखलगाव या संघाचा विचार केला तर निश्चितच सिद्धेश सारखा खेळाडू 8 धावा 9 धावा दाफलकावरती लागलेत पुढचा बॉल आहे षटकामधला समीरचा हा चेंडू पाया टेकायची तर लेट कट केले अतिशय देखना फटका गली रिजन मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक पळतोय आणि त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव कंप्लीट तिसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होत नाहीये परंतु नजाकत काय असते कोण म्हणतं फक्त शक्ती या ठिकाणी लागते क्रिकेटमध्ये खेळून पहा डोक्याचा खेळ देखील क्रिकेट आहे ते विशालने दाखवून दिलंय फिगर 0 आहे परंतु जिगर पहा खेळाडूची जिगरबाज खेळाडू आहे आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय चेंडूचा वेग होता त्या वेगावर फक्त स्वार होऊन या ठिकाणी कट केले पुढचा बॉल हा चेंडू आडव्या बॅटीने खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेलाय क्षेत्ररक्षण थोडंसं मिस टाइम होतं एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि पाहता पाहता खेळपडूची 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात आताच्या 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या गेल्यात या 2 धाव्यानंतर चेंडू मैदानामध्ये झालेला आपल्याला पाहायला भेटत आहेत ते 5 आणि शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असताना 13 धावा षटक संपलं का ओके षटक संपलंय पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आपल्याला पाहायला भेटतंय आणि पुन्हा एकदा ज्या खेळाडूने मागील षटकामध्ये एक षटकार मारलाय या ग्राउंडचा जर विचार केला तर मला वाटतं 70 मीटरची बाउंड्री असेल बरेच लांब षटकार आहेत आणि कुठेतरी दुपारचा वेळ म्हणला की या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सूर्याचा वेग जास्त असतो आकाशातून सूर्यदेव या ठिकाणी आग ओकताना दिसतोय तर खाली मैदानामध्ये सनी सिद्धेश दोंडे षटकारांची या ठिकाणी आतिषबाजी करताना दिसतोय आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय एका षटकाचा खेळ संपल्यानंतर टोटल स्कोर वरती धावा दाफलकावरती लागले आहेत ते 13
सांघिक दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं या ठिकाणी आपण पाहतोय सचिन किरवे, मला वाटतं गोलंदाजसाठी गोलंदाज झाला, अतिशय सुरेख खेळाडू आहे आणि पाहायचंय दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपल्या टीमसाठी काय करतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसरा षटक या ठिकाणी गोलंदाज सागर आलाय गोलंदाजीसाठी. दुसऱ्या षटकामधला पहिला बॉल असेल सागरचा. समोर आपण फलंदाज पाहतोय सिद्धेश. एक शरीरयष्टी असणं खूप गरजेचं असतं आणि निश्चितच चांगला शरीरयष्टीचा उत्तम तगडा खेळाडू म्हणून सिद्धेशची ओळख या पंचकृषीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. काही दिवसापूर्वी चॅम्पियन ट्रॉफी झाली आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील या ठिकाणी गणेश साळुंके सायमन यांच्या कर्णधार पदाखाली खेळत असताना देखील खूप चांगलं क्रिकेट या सिद्धेश दोंडेने दाखवलं. षटकार चौकारची आतिषबाजी त्या चॅम्पियन ट्रॉफीला देखील केलेली आपण पाहिली. बोर्ड प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं. जे आता करावेमध्ये नवी मुंबईमध्ये 48 करावे येथे नाईटची स्पर्धा झाली, तिथे देखील एपी बॉयज नेरुल संघ मला वाटतं तिसऱ्या राऊंडमध्ये तिसऱ्या फेरीत या ठिकाणी बाहेर पडला, परंतु तिथे देखील सिद्धेश दोंडे नावाचं वादळ अतिशय सुरेख फटकेबाजी करत होतं. दुसरं षटक, हा चेंडू आखूट टप्प्याचा टाकलाय आणि आखूट टप्प्याचा चेंडू म्हणजे क्रिकेटची मेजवानी. सनी पुढे जर तुम्ही हे चेंडू टाकताल तर सनी ते चेंडू खाल्याशिवाय राहणार नाही आणि सनी दोंडेच्या बॅटतून आला एक गगनचुंबी लांबलचक आकाशाला गवस नाही करणारा षटकार. डीजे या षटकानंतर पहा 19 धावा दाफोलकावरती लागला. आपल्याला चित्रच पाहायला भेटते. दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने केली. सागर या खेळाडूचा विचार केला तर अतिशय सुरेख गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज आलाय. म्हणजे या कोऱ्यातलं क्रिकेट निश्चितच काही दिवसांपूर्वी बंद झालं होतं. खूप वर्षापूर्वी काही या ठिकाणी क्रिकेट निश्चितच खूप कमी झालं होतं आणि निश्चितच या वर्षी या आंबवडे खोऱ्यामधलं क्रिकेट पुन्हा एकदा आपल्याला निश्चितच पाहायला भेटतंय. त्यामुळेच की काय गोलंदाज थोडासा मागडा ठरतोय. ज्या मैदानावरती षटकार जात नव्हते तिथे मात्र बॅक टू बॅक सनी दोंडे ब्रँडेड षटकार चेंडू सीमोरेषा पार. दोन बॅक टू बॅक षटकार मारलेत आणि दोन्ही चेंडू पहा आखूट टप्प्याचे चेंडू अगदी खेचून दिलेत आणि सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी फिरकावून लावलेत. 2 धावा, 2 षटकार, 12 धावा या ठिकाणी ऍड झालेत आणि या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती येऊन गुचली. तिसरा चेंडू पहा, आता मात्र कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू टाकलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 3 धावा आता निश्चितच या ठिकाणी कंप्लीट काढलेत. या 3 धावेनंतर संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती येऊन पोहोचली. 28 धावा दाफोलकावरती लागल्या अपेक्षितच पाहायला भेटतंय. विशाल गोलप आणि सिद्धेशी जोडी जी सलामीसाठी आले अजूनही मैदानामध्ये खेळते, फक्त खेळत आहे तर धावांची ऍड करायची तर सरासरी वाढवण्याचं काम करते. या षटकामधला पुढचा बॉल, हा चेंडू देखील फ्लिक ऑफ द रिस्ट, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक तैनात आणि तिथं या ठिकाणी सुटले झेल आणि त्यानंतर मात्र गेलाय या ठिकाणी चौकार. विशालचा फटका जवळजवळ फसलाच होता, त्या ठिकाणी तिथं झेल घेण्याचा प्रयत्न सुरेख होता. धनवटीचे का आताचा षटकार आहे का?
आताचा षटकार आहे. नक्की आज हिटर ग्रुप चिखलगावने खाल्ले तरी काय, कारण ज्या प्रकारे बॅटिंग मैदानामध्ये सनी करतोय आणि सनीला साजेची साजेदारी या ठिकाणी विशाल गोलप करतोय. ह्या चेंडूवरती देखील बिग हिट आणि या चेंडूवरती देखील तोच नजारा आपल्याला पाहायला भेटतोय. 6 धावा. पाच चेंडूंचा खेळ. शेवटचा बॉल या ठिकाणी लेट कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न बसलाय आणि त्यानंतर फक्त या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू झालेत 12 आणि 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 38 धावसंख्येत फलकावरती लागले. चला माकोजी संघ आपला कॅप्टन कुठे टॉस साठी पाठवा. माकोजी संघाला विनंती आहे, आई जरणी माता क्रिकेट माकोजी टीम आपण टॉस साठी यायचंय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 3 षटकार 1 चौकार आणि 3 धावेचा फटका अशा धावा आलेल्या चित्रच आपण पाहतोय. आणि त्यानंतर पुन्हा एकदा सांघिक तिसरं षटक, वैयक्तिक दुसरं. गोलंदाजासाठी समीर गोलप सॅम आलाय. पहिला बॉल. हा चेंडू आडव्या बॅटीने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडू उचलतोय, फेकतो तो परत चितच या ठिकाणी धाव पूर्ण केल्या गेल्या त्या 2 आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या दाफलकावरती लागली ती 40 रन. 40 धावा दाफलकावरती लागल्या आपल्याला चितच पाहायला भेटतात. पुढचा बॉल सनी दोंडे ब्रँडेड हिट न बैनमिती फक्त छत्रपतींचा छावा या 6 धावा. या षटकानंतर आपण पाहतोय दाफलकावरती 46 धावा दाफलकावरती लागल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि त्यानंतर सनी दोंडे एक चमकदार अशी खेळी करतोय. या ठिकाणी चमत्काराशिवाय नमस्कार नसतोय आपण निश्चितच ऐकतो. दगडालाही देव पण येण्यासाठी गाण्याचे गाव सोसावे लागतात असं म्हणलं जातं. त्याच प्रकारे खेळाडूला देखील आपला खेळाडू पण दाखवण्यासाठी, आपल्या नावाची झलक सोडण्यासाठी षटकार चौकारांची बरसात करावी लागते. सनी दोंडेने ते केलंय. पहिल्या षटकामध्ये 1, दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार आणि आता तिसऱ्या षटकाचे स्वागत षटकारांनी केले. पुढचा बॉल पहा. या ठिकाणी ऑन साइडला चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक गेलाय, चेंडू फेकी करतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. आताच्या 2 धावा आणि ह्या 2 धावेनंतर 48 धावा दाफलकावरती लागल्या आहेत. अर्ध शतका लगत आपण पाहतोय दाफलक या ठिकाणी येऊन पोचलंय. अतिशय सुरेख असं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. हा चेंडू पहा. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. सनी दोंडेची खेळी संपली. तरी आपण अशा थाटात उभं राहायचं की आपला अवतार बघून त्या रेड्याची फटली पाहिजे. अशी अशी टर्कन नाही. समीर गोलप सॅम मात्र या ठिकाणी वेगाव स्वार झालाय आणि सिद्धेच्या खेळीचा अंत करतोय. नवीन खेळाडू या ठिकाणी बॅटिंग साठी आलेला आपल्याला निश्चितच पाहायला भेटतोय. मला वाटतं महेश झेदे, चिखलगावचा गादादारी बी म्हणून या खेळाडूला निश्चितच ओळखलं जातं. अतिशय सुरेख खेळाडू, कबड्डी देखील अफलातून खेळतो आणि ज्यावेळी स्थानिक संघ हिटर ग्रुप चिखलगाव येतो त्यावेळी निश्चितच क्रिकेट देखील खेळतो. चला माकोशी टीम शेवटचा पुकार आहे. आपण टॉस साठी यायचंय. ऑन स्ट्राइक महेश या ठिकाणी खेळताना दिसतोय. चेंडू झालेत आतापर्यंत 4 बॉल. 5वा बॉल. हा चेंडू पहा आडव्या बेटीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. आल्या मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलाय, परंतु त्यानंतर समीर घोलपने आपली चमकणारी गोलंदाजी दाखवली. सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक असं निश्चितच म्हणलं पाहिजे. कारण ज्यावेळी एखादा खेळाडू षटकार खातो त्यावेळी निश्चितच कुठेतरी वायबल होतो, वाईट अवांतर धावसंख्या देत असतो. परंतु या ठिकाणी वेगळं होत आहे. षटकार खाल्ल्यानंतर समजदारी आले, ठेस लागल्यानंतर या ठिकाणी पुढचा रस्ता कळू लागलाय
आणि त्यानंतर विकेट आणि या ठिकाणी डॉट बॉलची सांगता करतोय. हा चेंडू चांगला फटका खेळला जातोय, गॅप मध्ये खेळलाय, कव्हर रिजन मध्ये गेलाय, डीप कव्हर रिजन मध्ये चेंडू गेलाय, दन 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 करत सीमा रेषा पार, धक धक चौकार. नोटीस आहे चेंडू पाया ठिकाणी 18 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसरं षटक देखील संपलंय. तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा जरूर आलेत, परंतु एक महत्वपूर्ण विकेट आलाय. 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर 52 म्हणजे जवळजवळ अर्ध शतक या ठिकाणी हिटर ग्रुप चिखलगावचं ऑन स्कोर वरती लागलं. आपण याच्यातच पाहतोय. शेवटचं निवाण्याचं हाणामारचं षटक या ठिकाणी बाकी आहे. शेवटचं षटक या ठिकाणी बाकी आहे आणि शेवटचं षटक या ठिकाणी मला वाटतं योगेश परकंदे हा खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय. अतिशय क्रिकेट प्रेमी योगेश परकंदे आपला पाहायला भेटतो. सातगाव प्रीमियर लीग झाली, त्यामध्ये आयोजक म्हणून चितच भूमिका बजावताना दिसत होते आणि अतिशय सुरेख आयोजन ते सातगाव प्रीमियर लीगचं देखील होतं. शेवटचं निर्वाणीचा हाणामारचं षटक विशाल बॅटिंग करतोय. पहिला बॉल पहा, स्विंग अँड द मिस. म्हणजे आतापर्यंत गतीच्या खेळाडूला मारत होते, परंतु या ठिकाणी कुठेतरी योगेशने ओळखलं. पहिला चेंडू स्लोवर वन पद्धतीचा टाकलाय आणि त्या ठिकाणी चितच बीट केलंय फलंदाजाला. 22 स्वरूपात एक धाव भेटते. चला माकोची टीम, शुभम तुपे कुठे? चला टॉस साठी आहे. शेवटच्या 5 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. ही पाण्यासारखं बॅटल असेल. एकीकडे आपण पाहतोय ताकदीच्या जीवावर मोठे फटका खेळणारा महेश जेदे बॅटिंग करतोय, तर दुसरीकडे अनुभवाच्या जीवावर गोलंदाजी करणारा योगेश परकंदे. हा लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू गॅप मध्ये खेळलाय आणि महेश जेदेच्या बॅटतून आलाय चौकार क्रमांक दुसरा. नोटीस आहे षटक शेवटचा तिसरा बॉल. हा चेंडू झेल करण्याचा प्रयत्न, तिसरा चौकार की काय आणि महेशच्या बॅटतून चौकार क्रमांक तिसरा. धन्यवाद. पहा दाफोलकावरती 61 धावा दाफोलकावरती लागलेत. म्हणजे एक राक्षस गेला की दुसरा दैत्य आला, असं मैदानामध्ये गोलंदाजचे दैत्य निश्चित या ठिकाणी बनत आहेत. महेश जेदे आतापर्यंत 3 चौकार. हा देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. त्यानंतर एक धाव कंप्लीट केली जाते आणि चितच या ठिकाणी एका धावेवर समाधान. शेवटचे बॉल या ठिकाणी शिल्लक असेल ते मला वाटतं एकच 2. 4 बॉलचा या ठिकाणी खेळ संपलाय. शेवटच्या 2 बॉलचा या ठिकाणी खेळ बाकी. चला पानवळ संघ आणि धोंडेवाडी टॉस साठी. हा वाईट बॉल येतोय. गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी टीम टॉस साठी आणि त्याचबरोबर छावा 11 पानवळ संघ आपण देखील टॉस साठी. या ठिकाणी गॅप मध्ये फटका खेळलाय आणि त्यानंतर या ठिकाणी धावा दाफोलकावरती लागतील त्या 1 2 3 आणि 4 धावा. 4 धावाने चित्र या ठिकाणी पळून काढल्या. आताच्या 4 धावा येत आहेत. किती धावा? 4 ना? 4. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. चला गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी टीमचा कॅप्टन आलाय का? लवकरात लवकर टॉस साठी या. आणि पानवळ संघ चला पुढे ते टॉस साठी या. शेवटचा बॉल फटका बसलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं दत्ताराव त्यांच्याकडून. दुसरी धाव आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. चेंडू संपले 3 धावा. 24 चेंडूचा खेळ संपलाय आणि त्यानंतर धावा दाफोलकावरती लागला 70 जिंकण्यासाठी 71 धावेंचं टार्गेट.
हॅलो. मैदानामध्ये ही मॅच आपण पाहतोय. एटर ग्रुप चिखलगाव टॉस जिंकल्यानंतर त्रिमूर्ती एंटरप्राइजेस सांगवी या टीमने गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजी करत असताना पहिलं षटक समीरने टाकलं, थोडासा मागणं ठरला. परंतु त्यानंतर दुसरं षटक सागरचं, त्यामध्ये 3 षटकार आले. चौथं षटक समीरने पुन्हा एकदा हाताळलं, त्यामध्ये 14 धावा घेत असताना सनीला बाद केलं. शेवटच्या षटकामध्ये योगेश परकंदे आला, सुरेख बॉलिंग केली, परंतु त्या षटकामध्ये देखील 3 चौकार, 1 तिगडे आणि 2 डबल 2 सिंगल आले आपण याच्यातच पाहिलेत. असं टोटल टीमचा जर विचार केला तो ऑन स्कॉट वरती येणार चेंडू असेल 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 70 धावसंख्येचं आव्हान आहे. 24 बॉल 70 ची गरज नाही. तुमची माहिती, तुम्ही जी माहिती घेऊन आला ती पोहोचली आमच्यापर्यंत. 71 धाव्यांची गरज या ठिकाणी असेल 24 बॉल मध्ये. हिटर ग्रुप चिखलगाव चला विनंती लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि बॅट्समन त्रिमूर्ती एंटरप्राइजेस सांगवी संघ चला विनंती आहे आपले फलंदाज मैदानामध्ये पाठव. वाजवा डीजे. चला विनंती लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅट्समन जोडी मैदानामध्ये आलेले आहे.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपण हे आंबवडे गोरे पाहतो आणि त्याच आंबवडे गोरेच्या पावन अशा माकुशी गावामध्ये ग्रामस्थ मंडळ आंबवडे आयोजित भव्य क्रिकेट जे सामना आपण पाहतोय आजचा आयोजनाचा दुसरा दिवस आहे. काल या ठिकाणी प्रारंभ या स्पर्धेला झाला. आता दुसरा दिवस सेकंड लास्ट दिवस असताना या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या दिवसामधली तिसरी मॅच मैदानामध्ये रंगताना दिसते. एकीकडे इटर ग्रुप चिखलगाव संघ आहे, दुसरीकडे त्रिमूर्ती इंटरप्राइजेस सांगवी संघ आहे. बॅटिंगसाठी 71 धावेंचा पाठलाग करण्यासाठी समीर आणि योगेश ही जोडी मैदानामध्ये आली. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक 71 धावा करायच्यात आणि त्या 71 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी कुमार जोंडे षटक क्रमांक सांघिक पहिलं या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय. पहिल्या षटकामधला पहिला बॉल, हा चेंडू पाया ठिकाणी कव्हर रिजन मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि त्यानंतर मात्र एस्टनच्या पाठीमागे अतिशय सुरेख एष्टरक्षक करतोय. पहिला बॉल डॉट निघतोय. 71 71 धावांचा जर टार्गेट म्हटलं तर निश्चितच हा भला मोठा डोंगरा एवढं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग जर करायचा असेल तर प्रति षटकामागे कुठेतरी 15च्या सरासरीने धावा उभं करणं गरजेचं आहे. हा चेंडू आडव्या पेटीने खेळून काढलाय, उंची जास्त लांबी कमी, सोन्याचा गोळा होता. महेश जेदे त्या ठिकाणी धरती मातेला अर्पण करतोय आणि त्यानंतर एक जीवनदान टीमच्या कॅप्टनला भेटत त्रिमूर्ती इंटरप्राइजेसच्या समीर गोलपला. कुठेतरी ह्या जीवनदानानंतर एक सिंगल निश्चितच भेटले, एक जीवनदान भेटले स्वतः टीमचे ओनर. आता मात्र योगेश गोलप हे बॅटिंगसाठी आलेले आपल्याला चित्र पाहायला भेटत आहेत. हा फटका योगेशचा गॅप मध्ये खेळलाय. सनी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडस नैसर्गिक अडचण मैदानामध्ये पाहायला भेटते. एक धाव कंप्लीट केली जाते, फेकी सुरेख केली तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या ऑन स्कोर वरती 3 धाव संख्येवरती येऊन पोहोचले. निश्चितच चांगली बॅटिंग करण्याचा वारंवार प्रयत्न या ठिकाणी टीम संघ मालकाकडून निश्चितच केला जाईल. समीर गोलप योगेश गोलप यांच्याकडून पहिला बॉल होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न योगेशचा, त्यावरती 2 धावा या ठिकाणी भेटले. 3 चेंडूचा खेळ संपला, हा चौथा बॉल. हा चेंडू बिग हिट, बिग 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 हिट आणि आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सीमा रेषा पार. धन्यवाद. पहा आता मात्र कुठेतरी योगेश गोलप यांना 6000 रुपयाची एंट्री फी भरली ना ती आठवली. येस, बॅट देखील वरती गेले म्हणजे म्हणणं पटलंय आणि म्हणणं पटल्यानंतर त्रिमूर्ती इंटरप्राइजेस ब्रँडेड चेंडू सीमा रेषेपार छेरण. माकोशी संघ या ठिकाणी कॅप्टन लवकरात लवकर या, अन्यथा 5 धावेच्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. मैदानामध्ये पहा या ठिकाणी चौथ्या चेंडूवरती षटकाराला आपल्याला चित्र पाहायला भेटतो. हा पाचवा बॉल देखील या ठिकाणी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता गतीमध्ये परिवर्तन केलं, कुठेतरी गतीमध्ये मिश्रण केलं, चेंडू खेचण्याचं काम केलं आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल होतोय. चेंडू झालेत मैदानामध्ये पहा 5, धावसंख्या स्थिर स्तब्ध 9 आकड्यावरती स्थिर झाले. शेवटचा बॉल आहे षटकामधला, निश्चितच या ठिकाणी घेऊन येतील कुमार. हा फटका देखील बिग हिट केला जातोय, गॅप मध्ये खेळून काढलाय सनी, त्या ठिकाणी निश्चितच पळत येतोय. डीप मधून एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली. आताच्या 2 धावा या ठिकाणी ऍड होतील. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 11 आकड्यावरती येऊन पोहोचले. ज्यावेळी पहिलं षटक संपलं होतं इटर ग्रुपचं, त्यावेळी चितच इटर ग्रुप संघाच्या पहिल्या फर्स्ट इनिंग मध्ये 13 धावा होत्या, म्हणजे फक्त 2 धावा पाठीमागे आहेत. परंतु दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकार आले. आता देखील दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी समीर गोलपला देखील तेच करणं गरजेचं आहे. धावसंख्येची जी गती आहे ती वाढवण्याचं काम कुठेतरी या ठिकाणी आता एका पहिल्या आणि दुसऱ्या गिअरवरती गाडी चालून चालणार आहे. तिसरा चौथा गिअरच पकडावा लागेल या ठिकाणी सॅम यांना. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय या ठिकाणी मंगेश कदम हे गोलंदाज या ठिकाणी आले दुसरं षटक हाताळण्यासाठी. चांगली बॅटिंग आतापर्यंत निश्चितच पाहायला भेटेल, कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग आहे आणि याच प्रकारचे धावसंख्येचा वेग उभा करावा लागेल त्रिमूर्ती इंटरप्राइजेसच्या टीमला. या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट हाय स्कोर म्हणून 71 या धावसंख्येकडे बघितलं जात आहे. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं 65 धावा या ठिकाणी फटकवल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये आपण मागील मॅच पाहिले, 2 चेंडू 8 पर्यंत गेले त्यांनी 76 धावा या ठिकाणी कर्नाटकच्या टीमने देखील मारले होते. हा चेंडू पहा, संदीपदा राजवडे देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने. गच्चा क्षेत्ररक्षण आणि दरम्यान या ठिकाणी धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत त्या 2.
आताच्या या 2 धावा या ठिकाणी ऍड होतील आणि 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 13 आकड्यावरती येऊन पोहोचले. अतिशय क्रिकेट वेडे प्रेम ध्येय वेडे व्यक्तिमत्व म्हणजे संदीप दांगडा आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी आणि बॅटिंग अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांचा काय देखील त्यांनी गाजवला होता आणि आता देखील या ठिकाणी कर्नावड संघाकडून उत्कृष्ट खेळ त्यांच्याकडून पाहायला भेटते. आडव्या बॅटीने खेळून काढायचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप स्विच हिटचा प्रयत्न बसलाय आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी डॉट बॉलची सांगता होते. जसजसा डॉट बॉल पडेल तसतसा या ठिकाणी त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघ कुठेतरी बॅकफुटला जाईल. षटकार चौकार नावाची संजीव निश्चितच प्रत्येक षटकामध्ये 1 2 3 पंच निश्चितच द्यावे लागणार आहेत. या षटकामधला पुढचा बॉल हा चेंडू मंगेश कदम यांचा आडव्या बॅटीने खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न कोणत्या प्रकारे होणार नाही. योगेश गोलप याने आता मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. कुठेतरी एक षटकार आलाय आणि क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा खेळाडू पहिल्या षटकापासून जेव्हा आक्रमक खेळतो त्यावेळी त्याचा आत्मविश्वास दुगना होताना दिसतो. त्याच प्रकारे योगेश गोलपने केलं. आता मात्र स्वतःवरती स्ट्राईक ठेवले. चेंडू झाले दुसऱ्या षटकामधले आतापर्यंत 3 आणि 3 चेंडूंचा खेळ अर्थातच 9 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर ऑन स्कोरवरती 14 धावा फलकावरती लागलाय. त्या ठिकाणी छत्री पावसापासून भिजण्यापासून थांबू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं सामर्थ्य निश्चितच देते. आत्मविश्वास त्या प्रकारे असतो. आत्मविश्वास तुम्हाला जिंकण्याची खात्री करून देत नाही, परंतु आत्मविश्वास जिंकण्याचा निश्चितच या ठिकाणी ध्येयापर्यंत गाठण्याचा प्रयत्न तुम्हाला निश्चितच देते. आत्मविश्वास खेळावं लागणार आहे. हा चेंडू बेगीट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि बॅक टू बॅक पुन्हा एकदा कही पे निघ आहे. आता मात्र निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय मंगेश कदम यांचं व्हेरिएशन आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. धावसंख्या 14 आकड्यावरती. चेंडू झालेत 5. शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी असतील. 5 चेंडू आतापर्यंत टाकत असताना 3 धावा खर्च केलेत. म्हणजे हा सामना जवळजवळ खिशामध्ये घालत असता हिटर ग्रुप. हा चेंडू पहा, सुरेख फटका आणि या फटक्यावरती 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय. कुमार चेंडू उचलतो फेकतोय तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या आहेत. त्या 2 षटक संपलंय. 2 धावा आता मिश्र या ठिकाणी पूर्ण केलेत. या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो 5 धावसंख्या आल्यात. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 16 आले. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतोय 55 धावसंख्येचा आणि सांघिक तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय सिद्धेश सनी गोलंदाजीसाठी आलाय. 71 16 12 बॉल येणारे निश्चितच असतील आणि या 12 बॉल मध्ये सत्तावन्न धावसंख्येची अजूनही 12 बॉल मध्ये गरज आपल्याला पाहायला भेटेल. कुठेतरी आपण केबडमध्ये पाहू शकता फलंदाज पाहणे बेतात. त्याचं कारण आहे की आपण पाहतो जसा जसा उन्हाचा वेग वाढत असतो, म्हणजे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा भारत या देशाचा विचार केला, मे एप्रिल महिन्यामध्ये क्रिकेटचा सराव हंगाम निश्चितच चालू होतो. परंतु या महिन्यामध्ये आता हल्ली असं झालंय हिवाळ्यामध्ये क्रिकेटचे सामने वाढू लागलेत आणि उन्हाळ्यामध्ये कमी होऊ लागलेत. आणि त्या ठिकाणी उन्हाचा अभाव देखील आपल्याला पाहायला पडतो. त्यामुळे फलंदाज देखील या ठिकाणी धाव बनवत असताना कुठेतरी थकत आहेत आणि त्यामुळेच शेवटचे 12 बॉल मैदानामध्ये असतील आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची गरज. लक्ष्य मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं कोणतेही ध्येय आपल्याला निश्चितच पाहायला भेटत नाही. डेव्हिड मिलर या खेळाडूंना आपण पाहू शकता, साऊथ आफ्रिका टीमचा तो खेळाडू, आणि त्या निश्चितच ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना 12 चेंडू 55 धावींची गरज होती आणि त्यावेळी निश्चितच त्या कुठल्या होत्या. त्यावेळी एबिडुलस देखील त्याच टीम मध्ये खेळत होता. शेवटचे बॉल मैदानामध्ये 12. सनी सिद्धेश गोलंदाजीसाठी निश्चितच आपल्याला पाहायला भेटतोय. तिसऱ्या षटकामधला सनीचा हा पहिला बॉल असेल. हा चेंडू पहा, आकुटप्याचा चेंडू होता, फिटकवण्याचा प्रयत्न, परंतु यस इट इज अ वाईड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22 चा अवलंब केलाय या ठिकाणी. आपण पाहतोय डिंबळी सरांनी त्यानंतर मात्र वाईड अवंतर धावसंख्या ही या ठिकाणी ऍड केली जाते. अतिशय सुरेख पंच आहेत. मागोची टीम विनंती आहे, आपण जे ट्रॉफी ठेवलेत ना त्या मंडपमध्ये आपण याच्यात जायचंय. खऱ्या अर्थाने या आंबवडे प्रीमियर लीग अर्थात या ठिकाणी या चषकाच्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल. आंबवडे चषक जे आहे त्या चषकाचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक दुसऱ्या सनीच्या मार्फत वाईट बॉल येतोय. कारण ट्रॉफीज पाहताल ना, जवळजवळ या ट्रॉफीज आपण पाहिल्या तर 4 ते 5 फुटाच्या ट्रॉफीज या ठिकाणी जिथं ठेवण्यात आल्या. त्या परिसरामध्ये सुरेख असं आयोजन आणि ओरम क्रिकेटचा सातत्याने आयोजन कमी होत होतं. क्लोज किपरिंग, भन्नाट सुसाट वेगाने येणारा चेंडू त्या ठिकाणी अडवलाय. कृष्णराज धोंडे महाराष्ट्र पोलीस त्या ठिकाणी चेंडू खाली होते. म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी ज्यावेळी कॉलेजला कृष्णराज होते त्यावेळीचे तर शशी गोयने जे आता गोयनीचे आहेत, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, बोट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव त्यांचं देखील पाहायला पडतं. किंवा महेश बाबू शिंदे
त्याची जो वारंवार ज्यावेळी भेटतात त्यावेळी कृष्णाचं सांगत असतात की कृष्णा असा खेळाडू होता की ज्यावेळी आम्ही ओरम क्रिकेट खेळायचो एटी कॉलेजला त्यावेळी कुठेही मॅचला जा कृष्णा किती फास्टर बॉलर असू द्या क्लोज किपिंग करायचा. वयानुसार ज्यावेळी प्रोफेशन बदलतं कुठेतरी महाराष्ट्र पोलीस झाले आणि त्यानंतर कामाचा वेग या ठिकाणी वाढू लागला क्रिकेटचं प्रेम कुठेतरी लांब ठेवावं लागलं तरी सुद्धा बऱ्याच दिवसात आज क्रिकेट खेळण्यासाठी उतरले तरी सुद्धा पहा क्लोज किपिंग करत असताना अतिशय सुरेख किपिंग या ठिकाणी कृष्णा धोंडे करत आहेत. सिद्धेश धोंडे यांचा चांगलं कमबॅक. पुढचा बॉल हा चेंडू पहा फटकवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय तो पंच सांगतील. विनंती खेळाडूने कोणत्या प्रकारची भूमिका बजू नका. वन बाउस चला घ्या योगेश घ्या. अतिशय सुरेख योगेशचं देखील कौतुक करावं लागेल कारण जिथे ते प्रीमियर लीग झाली सातगाव प्रीमियर लीग झाली. सातगाव प्रीमियर लीगला योगेश यांनी स्वतः टीम घेतली होती त्रिमूर्ती एंटरप्राइजेस. आता या ठिकाणी आंबवड्यामध्ये स्पर्धा आहे स्वतःच्या खिशातले एंट्री फी टाकून त्यांचं क्रिकेट प्रेम पहा. आणि ज्यावेळी या ठिकाणी आपल्या खोऱ्यामध्ये टुर्नामेंट चालू होती पाहण्यासाठी ते देखील येत होते म्हणजे जिथे ते स्पर्धा चालू आहे बोर प्रीमियर लीग स्पर्धा होती तिथे देखील पाहण्यासाठी आले होते. मला बोलले होते बोर प्रीमियर लीगला मला देखील टीम घ्यायची आहे परंतु त्यानंतर सातगावला घेतली आणि आज या ठिकाणी आंबवडे खोऱ्यामध्ये देखील घेतले म्हणजे अतिशय क्रिकेट प्रेमी आहेत. स्वतः संघ मालक आज त्यांच्या बॅटून एक षटकार आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला. पुढचा बॉल हा चेंडू पहा बिग हिट सूर्य डोळ्यावरती आहे आणि त्यानंतर योगेश गोलपच्या बॅटून एक चौकार येतो. खऱ्या अर्थाने मला वाटतं टेस्ट क्रिकेट जे असते ना ते योगेशने चिखलगावच्या टीमला रडवलं असतं. डीजे डीजे आपल्याला पाय योगेश तुमचं नाव विचारतोय. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं चालू असताना चेंडू झाले आतापर्यंत पाच चेंडूंचा केस संपल्यानंतर 23 धावा फलकावरती लागल्या आहेत. दोंडेवाडी टीम आणि त्याचबरोबर माकुशी टीम. चला विनंती आहे आपण या ठिकाणी सहकार्य दाखवायचं. माकुशी टीम हा चेंडू आडूपॅटाने घेऊन काढला. विशाल गोलप त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाखाली गेले आहेत. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत पाहायला भेटत आहे. एक धाव्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न निश्चितच केला. काय साखळी पद्धतीने ज्यावेळी सामने होत असतात ज्यावेळी IPL फॉर्मॅट सामने होत असतात त्यावेळी एक धाव खूप महत्वाची असते कारण त्या ठिकाणीच्या रन रेटने टीम वर जात असतात आणि त्यामुळे की काय चिखलगाव संघ देखील कमीत कमी या ठिकाणी जास्तीत जास्त धावसंख्येच्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरीकडे सांगवी संघ देखील कमीत कमी रन रेटने जिंकण्याचा प्रयत्न करतोय हारण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी 24 धावा फलकावरती लागल्या आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय समीर हे गोलंदाजसाठी गोलंदाज झाले. अतिशय जुने खेळाडू आहेत आणि समीरचा देखील खूप क्रिकेट प्रेम आपल्याला पाहायला पडलं. हिटर ग्रुप चिखलगाव हा संघ जुना संघ होता आणि त्या जुन्या संघामध्ये निश्चितच समीर यांची एक जागा अतिशय सुरेख खेळाडू म्हणून सुद्धा आपल्याला पाहायला पडत होते. शेवटचं षटक शेवटच्या षटकामधला हा पहिला बॉल या ठिकाणी चित्त असेल गोलंदाज समीर यांचा. हा चेंडू पहा समीरचा चांगलं क्षेत्ररक्षण मला वाटते प्रमोद त्या ठिकाणी चेंडू खाली होते. यष्टीरक्षाकडून कुठेतरी चेंडू सुटला आणि त्यानंतर मात्र प्रमोद त्या ठिकाणच्या चिंची भिंत बनून आडवे त्या ठिकाणी थांबले. चेंडू झाला एक शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये या ठिकाणी खूप साऱ्या धावसंख्येची गरज म्हणजे दिल्ली बहुत दूर आहे हे चित्र आता त्रिमूर्ती एंटरप्राइजेस सांगवी पुढे असेल. हा चेंडू या ठिकाणी चित्र नो बॉल येतोय आणि नो बॉल म्हणलं की या ठिकाणी फ्री हिट असेल. 5 बॉल असेल शेवटचे आणि खूप साऱ्या धावसंख्येची गरज. समीर हा चेंडू आडवे बॅटीने घेऊन काढला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय की काय परंतु एकच धाव. शेवटचे बॉल 4 बाकी असतील. योगेश पुन्हा एकदा स्ट्राईक वर आलेत. एक षटकार एक चौकार डोकला पाहायचं या ठिकाणी आता मात्र जिंकू शकत नाहीत परंतु षटकार चौकार मारून प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम निश्चितच ते करतील. हा चेंडू बॅटची आउटर एज क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ होतंय आणि मला वाटतं त्यानंतर एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. चला क्या शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. गोलंदाज विनंती आपण 3 बॉल टाका. धावसंख्या आपण पाहू शकता या ठिकाणी 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 29 धावसंख्येवरती येऊन पोहोचले. हा पुढचा बॉल हा चेंडू देखील आडव्या बॅटीने खेळलाय. सिद्धेश फेकी सुरेख केली आहे. अडवलाय चेंडू आणि त्यानंतर फक्त एक धाव. आता फक्त औपचारिकता बाकी. शेवटचे या ठिकाणी बॉल आपण पाहतोय 2 बाकी असतील आणि 30 धावसंख्या म्हणजे अजून 41 धावा शेवटच्या
2 बॉल मध्ये ह्या टिकायचीच पाहिजे. शेवटचा 1 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज. एक हाती सामना जिंकण्याचं कला कौशल्याचं काम या ठिकाणी चित्रच दाखवलंय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जर पाहिलं त्या ठिकाणी सिद्धेश धोंडे, सनी धोंडे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहील. मॅच या ठिकाणी फिनिश होते. एटर ग्रुप चिखलगाव हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. सनी आपणास विनंती आहे, षटकारांची बरसात, चौकारांची बरसात ज्या खेळाडूने केली सनी सिद्धेश धोंडे यांना विनंती आहे आपण ट्रॉफी ज्या ठिकाणी ठेवले त्या बॉक्समध्ये जायचे. धन्यवाद.